स्थानिक भूमिपुत्रांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण दिबा पाटील यांच्या नावावर करण्यासाठी करो या मरो अशी ठाम भूमिका घेत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय। खासदार बाळामामा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आंदोलनाचा आराखडा अंतिम करण्यात आला। 22 डिसेंबरला भिवंडी मानकोली नाक्यापासून पदयात्रा सुरू होईल। 24 डिसेंबरला ती विमानतळावर मोर्चात रूपांतरित होणार आहे। एकच संघर्ष दिबा पाटील या घोषणांनी वातावरण प्रचंड तापले। 3 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीच्या बरोबर बाळामामांनी जो 6 तारखेला आंदोलन पुकारलं होतं त्या संदर्भात तो आंदोलन स्थगित करण्यासाठी जी एक बैठक झाली होती त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की 2 महिन्यात विमानतळाला विमान उडण्याच्या अगोदर आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ। परंतु 2 महिने आता पूर्ण झाले। उद्याच्या 3 तारखेला 2 महिने पूर्ण होतात याची आठवण देखील आम्ही करून देतोय। आणि साधारणतः 20 दिवस म्हणजे 22 तारखेला बाळामामांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व भूमिपुत्र आम्ही एकत्रित होतो आणि मानकोली नाका ते विमानतळ असा पदयात्रा काढतोय। साधारणतः लाखभर लोक या पदयात्रेत भूमिपुत्र सहभाग नोंदवतील आणि जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे। त्याचबरोबर येत्या 8 तारखेला देखील आम्ही पनवेलमध्ये कोण या गावी आमरण उपोषणाला बसतोय। आमचा एकच ध्येय आहे की दिबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलं पाहिजे। अभी नाही तो कभी नाही। कसं नियोजन असणार आणि किती तारखेला विमानतळावरती तुम्ही धडकणार आहात? आम्ही 22 तारखेला मानकोली नाक्यावरून निघणार। 24 तारखेपर्यंत आम्ही विमानतळावरती येणार। जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत विमान उडवून देणार नाही। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट पनवेल।